ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आत्तापर्यंत आपण आपल्या चॅनलवर सुमारे 220 कंपन्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर त्या व्हिडिओत काय होतं म्हणजे काही व्हिडिओ हे कंपनीच्या अभ्यासाचे व त्या अभ्यासातून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे व्हिडिओ आहेत. तर काही व्हिडिओ हे 2 कंपन्यांच्या तुलनेतून कोणती कंपनी उत्तम आहे हे ठरवलेल्याचे आहेत. तर मित्रांनो, हे व्हिडिओ बनवताना मी प्रत्येक वेळी म्हणत होतो की जे बंधू भगिनी ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत त्या बंधू भगिनींना आपले व्हिडिओ अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. तर ज्या बंधू भगिनींना शेअर म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तर आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा हे असे मी आवाहन करत होतो. तर ते आपल्या बंधू भगिनींनी खूप त्याला चांगला सपोर्ट दिला. त्यामुळं आपले आत्ता सुमारे 1000 सबस्क्रायबर झाले. त्याबद्दल सर्व बंधू भगिनींचे खूप खूप आभार. तर मित्रांनो, आजपासून आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. तर आपण शेअर बाजार अभ्यासक्रमाचा श्री गणेशा करणार आहोत. तर श्री गणेशा करताना प्रथमतः गणपती बाप्पाला नमन. मित्रांनो, शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करताना सर्वात पहिला मूलभूत प्रश्न म्हणजे शेअर्स म्हणजे काय. मित्रांनो, शेअर्स म्हणजे काय शब्दशः सांगायचे झाले तर शेअर्स म्हणजे मालकी हक्काचे समान भाग. मित्रांनो, लक्षात घ्या, मालकी हक्काचे समान भाग म्हणजे काय. तर समजा आपण उदाहरणासाठी आता आपण रिलायन्स कंपनीचे उदाहरण घेऊ. मित्रांनो, रिलायन्स कंपनी ही आपल्या शेअर बाजारात लिस्ट आहे आणि ती आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार सर्वात बलाढ्य कंपनी आहे. परंतु रिलायन्स कंपनीचे मालक हे मुकेश अंबानी साहेब आहेत. मित्रांनो, रिलायन्स कंपनीचे मालक मुकेश अंबानी का आहेत तर त्यांच्याकडे रिलायन्स कंपनीचे सुमारे 50% शेअर्स एकट्या अंबानी साहेबांकडे आहेत, म्हणून ते त्या कंपनीचे मालक आहेत. परंतु मित्रांनो, शेअर्स म्हणजे मालकी हक्काचे समान भाग असतात. म्हणजेच अंबानी साहेबांकडे 50% शेअर्स आहेत म्हणून ते त्या कंपनीचे मालक आहेत. परंतु आपल्याकडे जरी कंपनीचा एक जरी शेअर्स असला तरी आपण सुद्धा त्या कंपनीचे तेवढ्या भागाचे मालक असतो अशी मानसिकता ठेवणे गरजेचे असते. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही शेअर्स मालकी हक्काचे समान भाग का करतो. तर मित्रांनो, समजा आपण एक उद्योगपती आहोत असे गृहीत धरले आणि आपली एखादी कंपनी आहे, परंतु ती आपल्याला कंपनी वाढवायची आहे. तर ती वाढवण्यासाठी आपल्याला पर्याय काय काय असतात. पहिला पर्याय म्हणजे आपण कुणाला तरी उसने रक्कम मागू शकतो. परंतु आपल्याला उसने रक्कम देणारा व्यक्ती इतका श्रीमंत नसतो की तो आपल्याला कंपनी निर्माण करण्यासाठी रक्कम देईल. दुसरा पर्याय काय असतो तर बँकेचे लोन. मित्रांनो, परंतु बँकेचे लोन मिळवण्यासाठी सुद्धा खूप अटी असतात. म्हणजे त्या अटी म्हणजे खूप जाचक अटी असतात. तसेच बँकेचे लोन जे आपण घेतलेले असते, म्हणजे आपण उद्योगपती आहोत आणि आपण बँकेचे लोन घेतले तर ते बँकेचे लोन ठराविक वेळेत परत करण्याचा आपल्याला एक बंधन असते. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, समजा आपण आपली कंपनी आहे म्हणजे एखाद्या उद्योगपतींची कंपनी आहे आणि त्यांनी ती शेअर बाजारात लिस्ट केली तर त्यांना कोणतंही बंधन नसतं की बाबा ह्या कंपनीत ज्या व्यक्तीने रक्कम गुंतवली ती ठराविक वेळेत तुम्ही त्यांना परत केलीच पाहिजे असं कोणतंही बंधन नसतं. म्हणजेच ती रक्कम त्या उद्योगपतींना बऱ्याच काळासाठी वापरायला मिळत असते आणि त्या कंपनीची जशी म्हणून ते
आपल्या कंपनीचे मालकी हक्क समान भागात तयार करून ते विक्रीला आणतात. म्हणजे काय होतं तर ते आपल्या कंपनीतला मालकी हक्काचा हिस्सा ते आपल्याला विकत असतात. परंतु मित्रांनो, तो मालकी हक्काचा हिस्सा आपण एक जरी घेतला तरी आपण त्या कंपनीचे मालक झालेला असतो, अशी मानसिकता ठेवणे गरजेचे असते. तर मित्रांनो, आता आपण रिलायन्स कंपनीचे जर उदाहरण पाहिले तर रिलायन्स कंपनी ही सुमारे 1977 ते 78 साली आपल्या शेअर बाजारात लिस्ट झाली. तेव्हा त्या कंपनीची किंमत म्हणजे त्या कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 10 रुपये होती आणि ती 10 रुपये होती ती आत्ता सुमारे 1575. आज दिनांक आहे 22 डिसेंबर 2025 आणि आज रिलायन्स कंपनीचा एक शेअर्स 1575 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर त्या 10 रुपयाची आज सुमारे 1575 रुपये झालेले आहेत. परंतु मित्रांनो, आपण एखाद्या कंपनीचा जर शेअर्स घेतला तर त्या आपल्याला फायदे काय काय होतात तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा असतो तो म्हणजे त्या कंपनीला जसा नफा होईल तसा त्या कंपनीचा शेअरची किंमत वाढत असते आणि त्यामुळे आपण गुंतवलेली रक्कमसुद्धा वाढत असते. तर मित्रांनो, हा एक पहिला फायदा झाला. तसेच अजूनही भरपूर फायदे असतात, ते आपण अभ्यासक्रमात नंतर पाहणारच आहोत. म्हणजे ते फायदे काय असतात तर डिव्हिडंड, बोनस, राईट इश्यू, तसेच त्या कंपनीच्या मतदानात आपल्याला हक्क असतो. परंतु तेवढे मोठ्या प्रमाणात आपण त्याचे शेअर होल्डर होणं गरजेचं असतं. ते आपण अभ्यासात क्रमशः पाहणारच आहोत. परंतु आज आपला मूळ उद्देश आजचा व्हिडिओ बनवण्याचा आहे की शेअर्स म्हणजे काय. तर एका वाक्यात म्हणजे शेअर्स म्हणजे मालकी हक्काचे समान भाग आणि मालकी हक्काचे समान भाग म्हणजेच आपण त्या कंपनीचे तेवढ्या भागाचे मालक आहोत अशी मानसिकता ठेवणे गरजेचे असते. तेव्हाच आपली गुंतवलेली रक्कम बऱ्याच प्रमाणात वाढत असते. मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीजचं जर आपण उदाहरण बघितलं तर आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल, आजचे बाजार भांडवल जर बघितले, आज दिनांक आहे 22 डिसेंबर 2025 आणि बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीची शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता जर करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, आजचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅपिटल जर बघितले तर ते आहे 21 लाख करोड रुपये. मित्रांनो, 21 लाख करोड रुपये हे एकूण रिलायन्स कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे. परंतु रिलायन्स कंपनीचे मालक आहेत मुकेश अंबानी साहेब आणि त्यांचा त्या रिलायन्स कंपनीच्या होल्डिंगमध्ये सुमारे 50% हिस्सा आहे. म्हणजेच त्यांची आजची संपत्ती काय आहे तर 10,50,00,000 करोड रुपये. मित्रांनो, 10,50,00,000 करोड रुपये ही त्यांची आजची संपत्ती आहे आणि ते आपल्या संपूर्ण भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर मित्रांनो, आपण सुद्धा उत्तम कंपनीचे शेअर्स निवडले आणि काही काळ ते जर आपण होल्डिंग जतन केलं म्हणजे ते विकले नाहीत, उलट त्याच्यात वाढ करत गेलो, 52 खायपासून ते जेव्हा खाली येतील तेव्हा आपण त्याच्यात हिस्सा वाढवत गेलो तर आपली सुद्धा संपत्ती अशीच अमर्याद प्रमाणात वाढत असते. तर मित्रांनो, रिलायन्स कंपनी ही आत्ता आपल्या मार्केट कॅपिटलनुसार सर्वात बलाढ्य कंपनी आहे आणि त्याचे मालक हे मुकेश अंबानी साहेब आहेत. तसेच आपण सुद्धा कोणत्याही कंपनीचा एक जरी शेअर्स घेतला तरी आपण तेवढ्या भागाचे आपण मालक असतो. म्हणजे शेअर्स म्हणजे काय हे थोडक्यात तुम्हाला आत्ता समजले. शेअर्स म्हणजे त्या कंपनीच्या मालकी हक्काचे समान भाग. तर मित्रांनो, शेअर्स म्हणजे काय हे जर तुम्हाला समजले असेल तर म्हणजे ह्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपले सर्व व्हिडिओ शेअर करा ही विनंती. तसेच मित्रांनो, आपण क्रमशः व्हिडिओ आता शेअर बाजार अभ्यासक्रमाचे बनवणार आहोत. तर आज आपण शेअर्स म्हणजे काय हे पाहिले. आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर बाजार म्हणजे काय हे पाहणार आहोत. तर मित्रांनो, क्रमशः आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर सर्व व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.